हॅलो एव्हरीवन, नमस्कार, जय महाराष्ट्र. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. या 90 डेज चॅलेंजमध्ये ॲक्च्युली मला खूप मज्जा येत चालली आहे, कारण का रोज जे चाललं आहे काय होतं मी सगळं शूट करते आहे, व्लॉग बनवते आणि ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते, असं मला खूप भारी वाटतं ॲक्च्युली. आणि हा पण व्लॉग काय आहे तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल. ॲक्च्युली वाईमध्ये क्षण म्हणून एक रेंटल बुटीक झालेलं आहे, तर तिथे मला इनॉग्रेशनसाठी गेस्ट म्हणून बोलवलं होतं. खूप छान वाटलं आणि मी सगळं कॅप्चर केलेलं आहे. म्हणजे अगदी इव्हेंटला जायच्या आधीपासून त्या आउटफिट सिलेक्शनपासून सगळं काही आहे या व्लॉगमध्ये. सो एंडपर्यंत बघा, खूप धमाल आहे माझ्या काय म्हणतात स्वतःच्या गावचा, म्हणजे माझ्या होमटाऊनच्या एका इनॉग्रेशनचा हा व्लॉग आहे जो मी कवर केलेला आहे. सो काय म्हणतात, एक पर्सनली वेगळी मज्जा आहे. सो ती पण बघा शेवटपर्यंत, नक्की आवडेल तुम्हाला. आउटफिट सिलेक्शन इज अ व्हेरी टफ थिंग. आज आहे माझा इव्हेंट ॲक्च्युली संध्याकाळी 7 वाजता आणि आता माझा आउटफिट सिलेक्शनचा टाईम आहे. आउटफिट सिलेक्ट करायला आली आहे मी. एक बुटीक आहे देवी चौकात, तिकडे खूप छान छान आउटफिट्स आहेत. बघू आता कुठला आउटफिट घेते मी. डायरेक्ट आता आउटफिट घेतला दाखवते तुम्हाला. Few moments later. दिस इज माय आउटफिट. हाय. सो आता मी रेडी होती आहे इव्हेंटला जाण्यासाठी. हाच आउटफिट जो मी फर्स्ट ट्राय केला होता तोच आवडला मला, आणि ॲक्च्युली तिने मला फोटोमध्ये पण हाच पाठवला होता, तिचा नवीन आउटफिट होता. सो हाच आवडला ट्रायल केल्यावरती आणि खूप छान वाटतो आहे मला, म्हणून मग मी हाच फायनल केला. आणि आता मी मेकअप करते आहे. मेकअप झाला की आपण डायरेक्ट इव्हेंटला निघणार आहोत. मेकअप मी आता ना, मला सारखं इव्हेंट्सला मेकअप करून करून इतकी प्रॅक्टिस झाली आहे मेकअपची की मला मेकअप आर्टिस्टची गरजच नाही लागत. मेकअप असू देत, हेअर असू देत, इवन आता मी इतका माझा हात बसला आहे मेकअपवरती की सगळे माझ्याकडून मेकअप करून घेतात. सो या, लेट्स डू द मेकअप. मेकअप झाला की तुम्हाला दाखवते माझा फायनल लुक. टॅडॅन, दिस इज माय लुक. आणि आता गाडी पण घ्यायला आली आहे मला. आता जाऊयात आपण डायरेक्ट इनॉग्रेशन जिथे आहे, ज्या शॉपचं बुटीकचं ओपनिंग आहे तिथे डायरेक्ट जाऊयात. चलो. बुटीक मी बघून घेते. हे वाईजवळ म्हणजे गणपती मंदिर आहे ना, त्याच्या समोरच एक्झॅक्ट एक बुटीक झालेलं आहे, रेंटल बुटीक झालेलं आहे, जिथे तुम्हाला सुंदर सुंदर आउटफिट्स, ज्वेलरी सगळं एकाच ठिकाणी मिळेल. सो वाईमध्ये जर तुम्ही शोधत असाल रेंटल बुटीक तर इथे नक्की या. ये इकडं. रेंटल बुटीक चांगल्या वाईमध्ये असं मला वाटतं या लेवलला माहिती दे यांना कसं काय. सर, हे रेंटल बुटीक ठेवलं आहे आम्ही. जर आता असे काही काही लोक असतात त्यांना वेडिंगसाठी खर्च नाही करू वाटत, फक्त वन टाईम एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट नाही जमत, मग त्यासाठी फॅमिली वगैरे एवढी इन्व्हेस्टमेंट करणं, मग त्याच्यासाठी जेवढ्या फोटोशूटसाठी किंवा ब्रायडलला ज्या नेसेसरी गोष्टी आहेत किंवा एखाद्या इव्हेंटला जायचं आहे
पण आपल्याला तेवढ्यासाठी जर शॉपिंगला जायला वेळ नाहीये तर त्या ह्याच्यामध्ये मग ह्याची मदत होऊ शकते. आम्ही इथे अरेंज dresses- कुठून केलं? आम्ही डिझायनर्स हे केलेले आहेत, त्यांच्या थ्रू आम्ही सगळं बनवून डिझाईन करून घेतलेलं आहे आता. आणि आता आम्ही हे रेंटवरती देणार, म्हणजे 2 दिवसासाठी वगैरे असं रेंटवर देणार. इथे ब्रायडल ड्रेसेस, फोटोशूटसाठीचं सगळं आणि फोटोचे जे प्रॉप्स आहेत आणि ज्वेलरी हे सगळं आम्ही इथं अवेलेबल केलेलं आहे आता. आता स्टुडिओ पण करा ना. हो, हळूहळू आम्हाला माझ्या मनात आलं आणि त्यांनी बोलून दाखवलं. आणि वाईटून साखरच झाला लागायचं. वाईमध्ये आणि सगळंच आहे ना. छान आहे. खरं ते महाबळेश्वर बाजूला पण खूप शूटसाठी येतात. प्री वेडिंगला खूप असतं महाबळेश्वरला वगैरे खूप असतं. आम्ही आमच्या वेळेस पुण्याला गेलो होतो, तिथं शिल्लकच नव्हते, ही स्थिती तिथली होती. छान केलं. यशस्वी माणसाचा हात लागलाय त्यामुळे पूजा वनारसीला विनंती करते की रमा लांजेकर यांचं स्वागत करायचं आहे. मी विनीता सुर्वेला विनंती करते. सर्व सामान्य व्यासपीठ याच्या रमा लांजेकर अतिशय चांगलं, आता त्या सांगत होत्या काय काय सिरियल वाईमधून अशा आपल्या विविध गुणक्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या निश्चित चांगलं काम करणारे व्यक्ती आहेत. त्यापैकी त्यांचं एक नाव आहे उपस्थित असलेल्या नगरसेविका इतकी 11 लाख लाईक आल्या. तो अशा मी सन्माननीय रमा लांजेकर मॅडम यांना सांगते की त्यांनी तुमची बोलू. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. मी रमा लांजेकर. असा इंट्रो देण्याची खरं मला गरज नाही आहे, कारण का इथे जेवढे लोक बसलेले आहेत आय गेस ऑलमोस्ट इथल्या ज्या लेडीज आहेत त्यांना आता मी लहानपणापासून बघत आली आहे. लहानपणापासून सगळे मला ओळखतात आणि आज या क्षणी मला क्षणच्या ओपनिंगसाठी इनॉग्रेशनसाठी बोलवलं, त्यासाठी खरंच धन्यवाद. आणि मी एक स्पेशली काय म्हणतात फॅशन आयकॉन किंवा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्यामुळे मला या गोष्टीची नीड काय ते माहिती आहे. मला माझ्या वाईतल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या दरवेळेस कॉल करायच्या की ऐक ना तू असं असे छान छान आउटफिट्स घालते तर ते कुठून घेते, आम्हाला पण असे रेंटवरती हवेत. तर मला दरवेळेस त्यांना सातारा पुणे अशा ठिकाणचा ॲड्रेस द्यायला लागायचं आहे. पण आज मला छान वाटतं आहे की फायनली वाईमध्ये असं काहीतरी झालेलं आहे की माझ्या मैत्रिणींना मला असं कधी गरज असेल शूटसाठी किंवा कुठल्या फंक्शनसाठी इव्हेंटसाठी तर ही प्लेस अवेलेबल झाली आहे. सो त्याच्यासाठी सुद्धा थँक्यू. आणि मी नक्कीच माझ्या सगळ्या मैत्रिणींना किंवा माझा जो काही इन्स्टा फॅमिली आहे त्यांना सांगेन की कधीही वाईमध्ये आलात आणि तुम्हाला गरज असेल छान छान आउटफिट्सची तर नक्कीच क्षण याला व्हिजिट करा. थँक्यू. बघायचं आपलं बातमी आता हे करायचं दादा काय होतं आपल्या मामा लहान असताना सांगितलं मला असं आणि त्यात तिचं होतं मला तिला बोलवायचं. ठीक आहे तुझ्या कुठे ट्युशन टीचर
जेंट्सचं पण स्टुडिओ टाकली. ती मोठी होणार, आपण वयस्कर होणार. गाडे साहेब या की जाऊ देतील भेटले आणि त्या सांगतात की त्यांनी एकदा बॉबकट केलेला लहान असताना मला पण तर बाबांचा ड्रेस त्यांनी घातलेला आणि यांचा ड्रेस बाबांनी घातलेला आणि पूर्ण वहीमध्ये फिरलेले कॅरेक्टर स्विच करून म्हणजे हे बाबांचा ड्रेस घालून हे मुलगा झालेला आणि बाबा मुलगी झालेले आणि सगळीकडे फिरत होते. हा किस्सा ऐकलेला चलो मी निघतो. मी झळकिंग ऑन फ्लेक्स, वाईचा फ्लेक्स. सो अशा प्रकारे इव्हेंट पण झाला आणि छानपैकी आता मी आईस्क्रीम खायला आलो आहे. आम्ही ट्रिपची इव्हेंट झाल्यावर जेवण बिवण करून आणि मी व्लॉग इथे सेंड करते. कसा वाटला व्लॉग मला सांगा कमेंट्स